Hello students, we are studying chapter number 1 of 8th standard mathematics. In the previous video we learned comparison of rational numbers in two different ways. Okay, now in this video we are going to solve practice set 1.2 by using that two methods for comparison of rational numbers. In your textbook only one method is given. I have given additional method to our ultimate guide students. So whichever method will be easy for that question, that method can be implemented and question can be solved. Alright, let's go then. हे आता काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला. याच्यामधले आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठा रॅशनल नंबर फाइंड आउट करायचा आहे. आता हे जे आपण एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत हे तुम्ही ॲज इज जरी कॉपी केलात किंवा ॲज इज लक्षात ठेवून जरी स्टेप्स फॉलो केलात तरीसुद्धा तुम्हाला याचे फुल मार्क्स मिळून जाणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ पूर्णपणे पहा. पहिला क्वेश्चन आहे -7 अँड -2. याच्यामध्ये काय बघा, बोथ द नंबर्स आर नेगेटिव्ह अँड दे हॅव कॉमन डिनॉमिनेटर. त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर काय असतो, 1 असतो. राईट, त्यामुळं काय होणार आन्सर, -7 इज लेस दॅन -2. करेक्ट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, जे नंबर्स नंबर लाईनवरती उजवीकडे येतात ते मोठे असतात आणि जे डावीकडे येतात ते लहान असतात. आता याच्यामध्ये -7 हा -2च्या डावीकडे येतो, त्यामुळे -7 इज लेस दॅन -2. क्लिअर. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला तो व्हिडिओ पाहून घ्या, तरच तुम्हाला हे एक्झाम्पल्स सुटणार आहेत किंवा समजणार आहेत. ठीक आहे, लिंक आय बटनवरती देतो आहे, तिथे जाऊन तो पहिला व्हिडिओ पहा आणि मग या व्हिडिओवरती या, म्हणजे तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह होतील. राईट, इतक्या सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 0 अँड -9/5. Negative numbers are always less than 0. Therefore, 0 is greater than -9/5. Correct? Negative numbers 0च्या लेफ्ट साईडला असतात, त्यामुळे 0 is greater than -9/5. Clear? Next, 8/7 and 0. So, positive numbers are always greater than 0. Therefore, 8/7 is greater than 0. Correct? पॉझिटिव्ह नंबर्स नंबर लाईनवरती 0च्या उजवीकडे येतात, त्यामुळं 8/7 इज ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट, -5/4 अँड 1/4. इथे सुद्धा एक नंबर नेगेटिव्ह आहे, एक नंबर पॉझिटिव्ह आहे. अँड नेगेटिव्ह नंबर्स आर ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर्स. देअरफॉर -5/4 इज लेस दॅन 1/4. क्लिअर. नेक्स्ट, 40/29 अँड 141/29. याच्यामध्ये बोथ पॉझिटिव्ह नंबर्स अँड डिनॉमिनेटर सेम, त्यामुळे आपल्याला डिनॉमिनेटर्स इक्वल करून घ्यायची गरज नाही, कारण की ते ऑलरेडी सेम आहेत. देअरफॉर 40/29 इज लेस दॅन 141/29. म्हणजे जेव्हा छेद समान असतात त्यावेळी ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, ज्याचा अंश लहान ती संख्या लहान. हे नियम आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत, त्याचं पण लिंक आय बटनवरती देतो. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओच्या शेवटी पाहिला तरी चालेल, पण तो व्हिडिओ तुमचा खूप सारा टाईम सेव्ह करणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ एक बोनस आहे स्टुडंटसाठी, त्यामुळे हा बोनस मिस करू नका. राईट. नेक्स्ट बघा, -17/20 अँड -13/20. इथे पण डिनॉमिनेटर सेम आहे, इक्वल करायची गरज नाही. राईट. काय स्टेटमेंट लिहायचं, बोथ द नेगेटिव्ह नंबर्स अँड डिनॉमिनेटर आर सेम. Therefore, -17/20 is less than -13/20. Okay. Next, 15/12 and 7/16. याच्यामध्ये बघा डिनॉमिनेटर इक्वल नाही आहेत. करेक्ट, त्यामुळे आपण डायरेक्ट कंपॅरिझन करू शकणार नाही. आता जे आपण मेथड्स पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये टेक्स्टबुकमधली जी मेथड आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनची, तर याच्यामध्ये 15 × 16 आणि 12 × 7 असं करावं लागेल आणि त्याच्या आलेल्या प्रोडक्टनुसार आपल्याला शोधावं लागेल की कोणता रॅशनल नंबर मोठा आहे, कोणता लहान आहे. पण आता 15 × 16 दोन्ही मोठे नंबर आहेत, त्यामुळे यांचं मल्टिप्लिकेशन करत बसण्याला खूप वेळ जातो. राईट, त्यामुळं टेक्स्टबुकमधली मेथड टाईम कन्झ्युमिंग आहे. अशा वेळेला आपल्याला काय उपयोगाला येतं, जी आपण सेकंड मेथड मी तुम्हाला शिकवली होती ती मेथड इझी होते. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स मेक द डिनॉमिनेटर सेम. आता 12च्या टेबलमध्ये असा कोणता नंबर आहे जो 16च्या टेबलमध्ये आहे, तर बघा 12 4 = 48 आणि 16 3 = 48.
करेक्ट. म्हणजे 48 हा नंबर असा आहे जो 12च्या टेबलमध्ये पण आहे आणि 16च्या टेबलमध्ये पण आहे. म्हणून आपण काय केलं, 12 4 48, डिनॉमिनेटरला आणि न्यूमिनेटरला 4 मल्टिप्लाय केलं आणि या रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरला आणि न्यूमिनेटरला 3 मल्टिप्लाय केलं. आन्सर काय आलं 60/48 आणि याचा आन्सर 21/48. आता झालं डिनॉमिनेटर सेम. देअरफॉर 60/48 इज ग्रेटर दॅन 21/48. कारण की छेद समान असताना ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. आता आपल्याला इथंपर्यंत आपण सॉल्व करतो आणि हे शेवटचं स्टेटमेंट लिहितच नाही. मॅक्झिमम स्टुडंट ही मिस्टेक करतात, त्यामुळे हे लक्ष देऊन बघा. इथंपर्यंत आपल्याला वाटतं की एवढं लिहिलं म्हणजे आपलं आन्सर मिळालं, पण आपल्याला क्वेश्चनमध्ये हे रॅशनल नंबर्स दिलेच नाही आहेत. आपल्याला दिलेत कोणते, हे दिलेत 15/12 अँड 7/16. त्यामुळे हे पुढचं स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. काय आहे, 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. जर हे स्टेटमेंट लिहिला नाही, तुम्ही इथंपर्यंत लिहिला, तुम्हाला वाटतं आहे गडबडीमध्ये एक्झाममध्ये सॉल्युशन लिहिताना इथंपर्यंत लिहितो आणि आपल्याला वाटतं आपलं सॉल्युशन कंप्लीट झालेलं आहे आणि हे स्टेटमेंट जर मिस झालं तर तिथे आपला अर्धा किंवा 1 मार्क नक्की कट करतात. त्यामुळे हे स्टेटमेंट शेवटी लिहिणं गरजेचं आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा, इथे पण डिनॉमिनेटर सेम नाही आहे. करेक्ट. मग आपण काय करूयात, लेट्स मेक द डिनॉमिनेटर सेम. काय करणार बघा, 4च्या टेबलमध्ये 8 येतं, त्यामुळे हा रॅशनल नंबर आहे तसाच ठेवला आणि या रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरला 8 आणण्यासाठी आपण प्रयत्न केला. कसं केला, -9/4 न्यूमिनेटरला आणि डिनॉमिनेटरला 2 मल्टिप्लाय केला. आन्सर काय आलं -18/8. त्यामुळं कंपॅरिझन करू शकतो आपण, -25/8 अँड -18/8. ह्याच्यामध्ये काय येतं, डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळं ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. देअरफॉर -25/8 इज लेस दॅन -18/8. दॅट इज -25/8 इज लेस दॅन -9/4. क्लिअर. नाऊ नेक्स्ट 12/15 अँड 3/5. इथे सुद्धा डिनॉमिनेटर सेम नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे 15 5च्या टेबलमध्ये आहे, राईट. 5 3 = 15. त्यामुळे आपण डिनॉमिनेटर सेम केलं. लेट्स मेक द डिनॉमिनेटर सेम. 3 × 3 5 × 3. न्यूमिनेटरला आणि डिनॉमिनेटरला 3 मल्टिप्लाय केलं 15 डिनॉमिनेटर आणण्यासाठी. त्यामुळे 3 3 = 9, 5 3 = 15. आता आपण कंपॅरिझन करू शकतो 12/15 आणि 9/15. याच्यामध्ये कंपॅरिझन करूयात. 12/15 इज ग्रेटर दॅन 9/15. दॅट इज 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. करेक्ट. हे लास्टचं स्टेटमेंट अजिबात मिस करायचं नाही. लक्षपूर्वक ध्यान देऊन क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट बघा, -7/11 अँड -3/4. आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी या रॅशनल नंबरलाही मल्टिप्लाय केलं पाहिजे, या रॅशनल नंबरलाही मल्टिप्लाय केलं पाहिजे. दॅट विल बी टाईम कन्झ्युमिंग. म्हणजे सेकंड मेथड आपण जी पाहिली होती ती इथे इम्प्लिमेंट करायचं झालं तर इथे टाईम टेकिंग आहे. त्यामुळे आपण टेक्स्टबुकमधली मेथड इथे वापरू. काय आहे टेक्स्टबुकमधली मेथड, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -7 × 4 अँड -3 × 11. आता -7 × 4 इज इक्वल टू -28 अँड -3 × 11 इज इक्वल टू -33. आता या प्रॉडक्टचं कंपॅरिझन करायचं आहे. -28 इज ग्रेटर दॅन -33. देअरफॉर -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. क्लिअर. बघायचं, आपल्याला डिनॉमिनेटर सेम करणं जर इझी होत असेल तर सेकंड मेथडनं सॉल्व करायचं. जर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी दोन्हीला पण मल्टिप्लाय करायला लागतं आहे आणि टाईम टेकिंग होतं आहे, त्यावेळेला सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर इझी असेल तर 7चा टेबल 4पर्यंत येतो आपल्याला, 11चा टेबल 3पर्यंत येतो आपल्याला. या केसमध्ये कशाला करायचं डिनॉमिनेटर सेम करत बसायची, सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, आन्सर रेडी. क्लिअर. जर पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल, समजत असेल, इंटरेस्ट येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. काही समजत नसेल, काही कन्फ्युजन असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती आन्सर नक्की करेन, ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये नसतानासुद्धा ॲडिशनल जी मेथड शिकवलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल, इंटरेस्टिंग वाटत असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की या चॅनलवरती नक्कीच तुम्हाला व्हॅल्युएबल काहीतरी शिकायला मिळतं आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट्स आपण सॉल्व करणार आहोत त्याचे व्हिडिओज सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. राईट. ओके देन, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.